स्तोत्रसंहिता 119 वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असा आहे. जर आम्ही वचनच वाचत नाही तर आम्ही ज्या दिशेने चाललेलो आहे ती दिशा योग्य आहे का अयोग्य आहे आम्हाला कसं समजणार? जे आम्ही करत आहे ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे हे आम्हाला कसं कळणार? आणि म्हणून पवित्र शास्त्र बायबल सांगते की देवाचं वचन हे आमच्यासाठी प्रकाश आहे. आम्ही ते नित्य वाचणं गरजेचं आहे. आज अनेक चुका आमच्याकडून घडण्याचं एकमेव कारण आहे की आम्ही देवाचं वचन वाचत नाही. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही बायबल वाचन करतो, आम्ही सर्व काही करतो, पण आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही देवाला वेळ देतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आम्ही करत नाही, ते म्हणजे आम्ही देवाचं वचन वाचत नाही. जर ते आम्ही वाचलं नाही तर आम्हाला कसं कळणार की परमेश्वराचं वचन हे आमच्या मार्गासाठी प्रकाश आहे, ते दिव्यासारखं आहे. आम्ही ज्या दिशेने जात आहे ती दिशा योग्य आहे का अयोग्य आहे हे सांगण्याचं जर काम कोण करत असेल तर ते देवाचं वचन आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो, तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये जपून ठेवलं यासाठी की माझ्याकडून कोणतेही पाप घडू नये. असं अनमोल वचन तुम्ही वाचता का? त्याचं मनन करता का? जर तुम्ही करता तर तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी तेच वचन तुम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करेल.